नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एएस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावर वारंवार विचारलेले प्रश्न पाहणार आहोत, जे तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर पहा, बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्यवरील ग्रंथ लिहिला आहे। पुढचा प्रश्न पहा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर पहा, आत्मवृत्त हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे। पुढचा प्रश्न पहा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न पाहू शकता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला होता? यांनी धर्मांतराचा ग्रंथ कोठे जाहीर केला होता? तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला या ठिकाणी धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता। पुढचा प्रश्न पाहूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय? तर पहा, चैत्यभूमी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे। सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे। मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। पुढचा प्रश्न पाहूया, रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? तर पहा, रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत। पुढचा प्रश्न पाहू शकता, महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? तर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा स्थापन केली होती। पुढचा प्रश्न पाहूया, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर पहा, आनंदीबाई जोशी ही अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली महिला आहे। पुढचा प्रश्न पहा, पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? तर पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना ही रमाबाई रानडे यांनी केलेली आहे। पुढचा प्रश्न पहा, लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण आहेत? म्हणजेच काय, लोकहितवादी कोणाला म्हणतात? तर पहा, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणतात। कमवा आणि शिका या संकल्पनेची मूळ जनक कोण आहेत? तर पहा, कमवा आणि शिका या संकल्पनेचे मूळ लेखक जे आहेत, जनक आहेत, ते आहेत कर्मवीर भाऊराव पाटील। पहा मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा।